जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तोरखापाडा येथे दिनांक 7 ऑक्टोबर 2025 रोजी स्वच्छता उपक्रम राबविण्यात आला। या उपक्रमात शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, अंगणवाडीताई, आशाताई तसेच ग्रामस्थांनी उत्साहाने सहभाग घेतला। शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री बालसिंग दादा वळवी, मुख्याध्यापक श्री वीटी वळवी सर, शिक्षिका श्रीमती हिरा वसावे, अंगणवाडी सेविका मधुमतीताई, बिंधियाताई व आशाताई उपस्थित होत्या। परिसराची स्वच्छता करून विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी स्वच्छतेची प्रतिज्ञा घेतली आणि पावसाळ्यात उगवणाऱ्या हिरव्या पालेभाज्यांचे स्टॉल लावून बिंधियाताईंनी भाज्यांचे महत्त्व पटवून दिले। या उपक्रमामुळे शाळेत व गावात स्वच्छता, आरोग्य आणि जागरूकतेचा संदेश पोहोचला। मी शपथ घेतो की मी नेहमी स्वच्छ राहीन। माझे हात दात नखे आणि कपडे स्वच्छ ठेवीन। मी माझा वर्ग, शाळा आणि परिसर स्वच्छ ठेवीन। मी कचरा पेटीतच टाकेन। मी माझ्या घरातील आजूबाजूच्या परिसरात स्वच्छता ठेवीन। मी स्वतः कचरा करणार नाही आणि दुसऱ्यांनाही कचरा करण्यापासून थांबवेन। मी माझ्या आईवडिलांना आणि शिक्षकांना स्वच्छतेच्या कामात मदत करेन। स्वच्छता ही चांगली सवय आहे आणि आरोग्यासाठी आवश्यक आहे। हे मी माझ्या मित्रांना आणि कुटुंबाला सांगेन। मी वर्षातून 100 तास, प्रत्येक आठवड्यात 2 तास माझ्या परिसराच्या स्वच्छतेसाठी देईन। स्वच्छता ठेवून मी आपल्या भारताला सुंदर आणि निरोगी बनवण्यासाठी मदत करेन। स्वच्छ भारत, सुंदर भारत, जय हिंद। म्हणजे दीपा शाळा तोरखापाडा इथे स्टॉल लावलेला आहे भाजीपाल्याचं। म्हणजे नैसर्गिक जे शेतात आलेले भाजीपाले आहे किंवा जे वेगवेगळे फळं आहे ते पूर्ण स्टॉल लावलेला आहे आम्ही। तर पोरांना म्हणजे काय काय खायला द्यायला पाहिजे घरच्या पालकांनी त्याबद्दल आम्ही थोडीशी माहिती सांगणार आहे। या भाजीपाल्यामध्ये काय काय विटॅमिन, जीवनसत्व मिळतं ते सर्व आम्ही स्टॉल लावलेला आहे। ICDS अंगणवाडी तोरखापाडा इथे ताईने पूर्ण हे प्रकल्प अंतर्गत पोषण महासप्ताह कार्यक्रम चालू असल्यामुळे हे पूर्ण गावकऱ्यांना बोलवलं आहे, पण त्यांना थोडासा उशीर होत आहे त्यामुळे बच्चूंना हे तेवढी माहिती सांगत आहे। आता टमाटा आहे, कोटरला आहे, भेंडी आहे आणि चवडी, कारलं, वालपापडी, काकडी आहे आणि जेवढ्या पूर्ण प्रकारच्या भाज्या आहे, पेरू आहे, लिंबू आहे, केळी आहे, जेवढे विटॅमिन आहे कडधान्याचे हे पाकिट लावलेलं आहे आम्ही। आणि हे आहे पूर्ण कढीपत्ता, आमच्या भाषेत माटलं म्हणतात याला, आणि हे डुंख्या जे आंबट भाजीपाला आहे त्याच्यात विटॅमिन काय काय मिळतं हे पूर्ण प्रकारचं लावलेलं आहे।
ते घरी जाऊन सर्व प्रकारच्या भाज्या आहे एक एक न बनवता सर्व मिक्सिंग करून जर बनवलं तर त्याच्यात वेगवेगळे जीवनसत्व एकत्र जर बनवलं आपण ते अंडी वगैरे आहे त्यात बाफून पोरांना देतो आम्ही। त्याच्यामध्ये हे वेगवेगळे प्रकारचे हे भाजीपाला आहे आपल्या शेतात नैसर्गिक उत्पन्नाने झालेले भाजीपाला ते आम्ही पूर्ण स्टॉल लावलेला आहे। ते वेगवेगळ्या प्रकारचे भाजीपाला आहे त्यांना खायला लावत आहे आम्ही। तर या कार्यक्रमाचा उद्देश आहे की म्हणजे बाजारात विकत न घेता आपण पूर्ण आहे ते आपल्या शेतातलाच भाजीपाला आपण आहे ते वेगवेगळ्या ऋतूनुसार आलेले भाजीपाला पूर्ण आपल्या शेतात पैशाने विकत न घेतलेले भाजीपाला आहे आपण सर्व शेतातलाच पोरांना बनवून खायला लावत आहे आम्ही। जिल्हा परिषद शाळा तरखोफाळा या ठिकाणी अंगणवाडी ताई, आशाताई आणि शिक्षक विद्यार्थी यांच्या सहकार्यातून आम्ही विद्यार्थ्यांना पावसाळ्यामध्ये कोणकोणत्या भाज्या खावं आणि पावसाळ्यामध्ये कोणकोणत्या भाज्या तयार होतात ते प्रत्यक्ष या ठिकाणी शाळेमध्ये त्याचे ताल लावलं। ताल लावून विद्यार्थ्यांना प्रत्येक भाजीचं महत्त्व काय आहे, ही भाजी खाताना कोणकोणते जीवनसत्व आपल्या शरीराला मिळतात त्यासाठी हे भाज्यांचं स्टॉल लावण्यात आलेलं आहे। आणि विद्यार्थ्यांनी हे आपापल्या शेतामध्ये किंवा आपापल्या घरी हे स्वतः तयार केलेली ही भाजी आहे, बाजारातून मिळणारी नाही। तर ही भाजी अंगणवाडी ताईंनी त्यांच्या घरातून आणून आमच्या शाळेमध्ये येऊन त्यांना प्रदर्शनासाठी दाखवण्यात आली। धन्यवाद।